राजकारण हा माझा मार्ग नाही, परंतु नाईलाजाने मला राजकारणाच्या मार्गावरून आणलं तर माझा नाईलाज आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाजाने 4 नंबरला असून लिंगायत समाज सुद्धा 4 नंबरला असून आम्ही एकत्रित येऊन इथून पुढे सत्तेचे वाटेकरू होऊ आणि देणारे बनू आणि आरक्षण हे आम्ही मिळवूच. कारण गेल्या 45 वर्षापासून मराठा समाजाच्या पदरात कोणत्या सत्ताधिकाऱ्यांनी काहीच टाकलं नाही. त्यामुळेच यापुढे आपण देणारे बनणार असून ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना या निवडणुकीत जागा दाखवल्याशिवाय मराठा समाज स्वस्थ बसणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. मी या भूमिकेत आहे सध्या की मी राजकारणात नाही. त्यामुळे मी समाजाला सांगितलं तुम्ही कोणाला मदत करा, कोणाला सहकार्य करा, पण सगळ्या स्वराज्याच्या अंमलबजावणीच्या बाजूने जो असेल, जो मराठा आणि कुणबी एकच या कायद्याच्या बाजूने असेल, त्याला यावेळेस मराठ्यांनी सहकार्य करा. पाडण्यात सुद्धा मराठ्यांचा खूप मोठा विजय आहे. उभाच राहावा असं काही नाही. पाडण्यात सुद्धा लय मोठा विजय. इतकं पाडा एखाद्याला 5 पिढ्या ते उभा नाही राहायला पाहिजे. आणि असं जर खडसाळपणा कोणी करत असला मुद्दाम, त्याला तर लय लवकर पाडा. त्या बातम्या पसरणार सोडू नका. मी मराठ्यांची मूठ काय असते ना, ते तुम्हाला विधानसभेला कचका दाखवेल. मी आता नाही या निवडणुकीत मराठा समाजाची मीच समाज एक करायचा आणि मीच मातीत मिसळायचा. त्यामुळे यावेळेस आपल्याला उमेदवार उभा करायचे नव्हती. आपल्याकडे वेळ कमी होता. ही मोठी निवडणूक असती, आपल्याला ते करायचं होतं की आता नको. म्हणून आपण समाजाला स्पष्ट सांगितलं होतं. म्हणून मी सविस्तर बोलायला लागलो आज तुमच्या आपल्या त्याच्या माध्यमातून. हे सगळे बांधव इथं आपले मोबाईलवर लाईव्ह करतायत, त्यांच्या माध्यमातून मी सविस्तर बोलायला लागलोय.